की मराठी माणूस संकुचित वृत्तीचा आहे? काय मध्ये फक्त एक छोटासा मुद्दा मांडतो. आमचे एक मीरा रोडचे कार्यकर्ते होते, एक कोणतरी माणूस होता तिथे, तो म्हणाला मी मराठी बोलणार नाही, मला फक्त गुजराती येतं. त्याला काय प्रसाद द्यायचा तो दिला. नंतर आमच्या इथले दादरमधले काही सकाळी शिवाजी पार्कला भेटतात आमचे गुजराती बांधव, ते मला म्हणाले की अरे काय तुम्ही यार त्यांना मारलं वगैरे. आपण शेवट कैसा आहे, हम सब हिंदू आहे ना साहेब. आपल्या परवानगीने एक प्रश्न त्यांना विचारला, मग आपण सगळे जर हिंदू आहोत आणि महाराष्ट्राला तर कोणी हिंदुत्व शिकवूच नाही, त्या दिवशी बोलताना सन्माननीय साहेब पण म्हणाले, या महाराष्ट्राने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं ना. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, अहमदाबादचं कर्णावती नगर कधी करणार याचं उत्तर एकदा देशाला द्या, आणि कधी देणार आहात हेही सांगा. त्यामुळे प्रत्येक वेळेला यायचं आणि महाराष्ट्राला दोष द्यायचा आणि मराठी माणसाला दोष द्यायचा, हे याच्या पुढे सहन केलं जाणार नाही. सन्माननीय राजसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो, साहेब महाराष्ट्रासाठी मराठीसाठी ज्या ज्या वेळेला तुम्ही आदेश द्याल त्यावेळेला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या संघर्षासाठी तयार आहोत, अशा पद्धतीचं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.